आत्ताच्या कंडिशनला मागच्या 5 ते 10 वर्षापासून प्रत्येकजण असं झालं की जो विदाऊट मोबाईलशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक जणाला म्हणजे आजच्या घडीला माणूस कॅश विसरेल, पॉकेट विसरेल, पण मोबाईल फोन विसरणार नाही. आणि बँकेला आपल्या प्रत्येकाचा मोबाईल फोन लिंक आहे. म्हणजे दुसऱ्या मिनिटाला पण आपल्या मोबाईल ज्या बँक अकाउंटमधून कधी पण बँक अकाउंट खाली होऊ शकतं. यापासून आपल्याला सावध राहायचं. काही थोड्याफार हे आहेत की तुम्ही जे काय अननोन ॲप्लिकेशन असतात, अननोन लिंक आहेत, कोणी काहीतरी तुम्हाला पाठवतं, तुम्ही खात्री न करता लिंक ओपन करणं आणि त्याच्यावर ॲक्शन हे करणं, यापासून आपल्याला थोडंसं सावध राहायचं. नेट सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप फ्री नेट भेटतं आपल्याला, आपण त्याचा कसल्या प्रकारच्या म्हणजे हे करत नाही. तर मी हे तुम्हाला सांगेल, जर आपल्याला आवश्यकता नसेल तर नेट बंद ठेवायचा. कारण सायबर क्राईम हे नेटशिवाय होत नाही. प्रत्येक सायबर क्राईम होण्यासाठी आपल्या मोबाईल फोनमध्ये नेटवर्क गरजेचा असतो, इंटरनेट. तर इंटरनेटची जर गरज नसेल तर तो वेळोवेळी बंद केला पाहिजे, काय हे नाही. आणि जे काय सायबर फ्रॉड सध्याच्या कंडिशनमध्ये होतात, तुमचे फायनान्शियल फ्रॉड झालेत, काही अमाऊंट गेल्यात, तर तात्काळ पोलीस स्टेशनला नाही आलात तरी चालेल, पण ती रक्कम फ्रीज करण्यासाठी आपण 1930 आपला हा केंद्र शासनाचा नंबर आहे 1930, या नंबरला फोन करून तुम्ही जर माहिती दिली, त्या ठिकाणी त्यांना फक्त 4च गोष्टी गरजेच्या असतात. तुम्ही पाठवलेली रक्कम किती रुपये आहेत, किती तारखेला पाठवलेत आणि कुठल्या नंबरला पाठवलेत, म्हणजे फोनपे, गुगल पे जे काय नंबर असेल तो नंबर आणि तो तयार होणारा एक UTR नंबर असतो. ही तुम्ही माहिती जर त्यांना दिलीत तर तात्काळ दुसऱ्या मिनिटाला हे तुमचे फसवलेले पैसे बँकेकडून आणि आमच्या ह्या पोर्टलकडून फ्रीज केले जातात. तुम्ही जेवढी लवकर कंप्लेंट करणार ते पैसे तुम्हाला रिटर्न मिळण्यासाठी त्याची चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होते. त्यासाठी मला थोडा वेळ घेऊन आपल्याला हेच सांगायचं की तुम्ही स्वतः सावध राहा आणि तुमच्या परिसरातल्या लोकांना पण सावध करा. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये खूप आपल्या परिसरातले लोक फसत आहेत. नवीन पनवेलमध्ये आता आम्ही पोलीस स्टेशनला बघतोय 22 लाख, 50 लाख, 73 लाख फसलेला आपला इथला एक व्यक्ती आहे, जो की वर्षभरापासून शेअर मार्केटच्या नावाखाली त्या ॲप्लिकेशनमध्ये 2 लाख, 3 लाख असा गुंतवत होता. पण जेव्हा पैसे रिटर्न घेण्याची वेळ आली तेव्हा त्याला हे जाणवलं आहे की आपल्यासोबत फसवणूक झाली. त्याच्यामुळे कुठल्याही ठिकाणी गुंतवणूक करताना 100% खात्री करा. थोडीफार आधी अमाऊंट गुंतवा, त्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न भेटतो का हे सगळं व्हेरीफाय करा. त्याच्यानंतरच आपली स्वतःची वैयक्तिक जी पुंजी आहे त्याच्यामध्ये घाला. या मोबाईल फोनच्या याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पूर्णपणे हे होऊ नका. ओके, सर्वांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपण सावध राहा आणि बाकीच्यांना पण सावध करा, हाच आमचा याचा उद्देश आहे.